सरकारला मला एवढंच विचारायचं आहे की देशातल्या उद्योगपत्याचं कर्ज 16 लाख कोटी कर्ज माफ करतोस, कुठलेच निकष न लावता 16 लाख कोटी राईटअप केलेले आहेत। तर देशाचा पोशिंदा म्हणून शेतकरी देशात अन्न पिकवतो, त्या शेतकऱ्याच्या कर्जमाफीला निकष का लावलेत? हे सरकार जाणून बुजून करते का? शेतकऱ्यावर अत्याचार आहे का? हे मला सरकारला सांगायचं आहे। शेतकऱ्याचे सर्व निकष अटी बंद करावेत, अन्यथा शेतकऱ्याचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्रेक निर्माण होईल, एवढंच मला सांगायचं आणि संपूर्ण गोदावरी नदीकाठच्या जितके शेती आहे तितक्या शेतामध्ये 5 ते 20 फूटपर्यंत पाणी साठलं होतं ना 10 दिवस, तरी आम्हाला पीक विमा भेटला नाही। शासनाने याची त्वरित नोंद घ्यावं का त्वरित वाटप करावं हीच विनंती आमची आहे। मी सिरडकोळ गावचा रहिवासी आहे आणि सिरडकोळ मंडळाला अद्याप कर्जमाफी झाली नाही आणि 5 ते 10, 15, 20 फूट पाणी होते गोदावरी पुराचं, ते सुद्धा आमचे पीक पूर्ण पाण्यामध्ये गेल्या तरी सुद्धा भेटलं नाही आम्हाला, पीक विमा भेटला नाही। ते तेवढं वाटप 10 दिवस पाणी होतं, तीनदा गोदावरी नदीला पूर आलंय। 10 दिवस पाण्यामध्ये पीक होती आमची, 5 फीट ते 20 फीटपर्यंत शेतामध्ये आणि पिकावर पाणी होतं। तर इकडं काही अर्धा फूट सुद्धा पाणी नसताना शासनानं पीक विमा वाटप केलं आहे। इकडे काय की आमच्या शेतामध्ये 20 फूट पाणी राहिल्यावर 10 दिवस पीक विमा भेटला नाही आम्हाला। शासनाला कळकळीची विनंती आहे की आमचा त्वरित मंजूर झालेला पीक विमा मंजूर करावा आणि त्वरित शेतकऱ्याच्या खात्यावर टाकावा हीच विनंती।